हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय मॅथ क्लब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अध्यापन अभियोग्यता टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवर सेट फेब्रुवारी 2013 मध्ये विचारलेल्या प्रश्नांना बघणार आहोत. प्रथम प्रश्न विचारलेला होता शिक्षकांची प्रमुख भूमिका. यामध्ये ऑप्शन दिलेला आहे विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरविणे. सेकंड ऑप्शनमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरविणे. विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे. विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे. या प्रश्नाचं राईट ऑप्शन उत्तर आहे सी, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यास सहाय्य देणे. कारण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये विद्यार्थी हा स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करत असे सांगितले आहे. म्हणजेच ज्ञानरचनावादी संकल्पनेचा अधिकार यामध्ये केला आहे. त्यामुळे सी ऑप्शन राईट आहे. सेकंड प्रश्न विचारलेला या ठिकाणी अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये. प्रथम ऑप्शन यामध्ये दिलेला आहे सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी. सेकंड ऑप्शनमध्ये दिलेला आहे बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी. सी ऑप्शनमध्ये दिलेला आहे अभिक्षमता आणि प्रेरणा. आणि डी ऑप्शनमध्ये दिलेल्या लास्टवाल्या वय आणि आरोग्य. याचं राईट उत्तर आहे सी, अभिक्षमता आणि प्रेरणा. कारण अध्ययनासाठी सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेरणा आवश्यक असते. त्यामुळे सी हे करेक्ट ऑप्शन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये व्याख्यानाचा व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे. फर्स्ट ऑप्शन दिला आहे विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाहीत. सेकंडमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात. सीमध्ये दिलेला आहे विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाही. आणि डीमध्ये दिलेला आहे विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सी. कारण व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक हे एकमार्गी संप्रेषण करीत असतात आणि विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असतो. परिणामी विद्यार्थी हे निष्क्रिय स्वीकार बनतात आणि विचार करीत नाही. त्यामुळे सी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये यामध्ये विचारलेला आहे जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना अद्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिकवावे, अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत आणि लास्टमध्ये दिलेला आहे स्वअध्ययनाला प्रोत्साहित करावे. याचं राईट ऑप्शन आहे डी. याचं राईट ऑप्शन आहे डी, स्वअध्ययनाला प्रोत्साहित करावे. कारण ज्ञानप्राप्ती करायची असेल तर स्वअध्ययनालाच प्रोत्साहित करावे लागते. त्यामुळे डी ऑप्शन इज ए करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळेल. वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास, नवी पुस्तके व नियतकालिके यांची आकर्षक प्रदर्शन, शिक्षकांनी दिलेले वाचन स्वाध्याय, ग्रंथालय समितीवर विद्यार्थी प्रतिनिधीची नियुक्ती. याचं राईट ऑप्शन आहे ए. कारण जर विद्यार्थ्यांच्या मनात पुस्तक वाचण्याविषयी आवड निर्माण झाली तर विद्यार्थी स्वतःहून ग्रंथालयातून पुस्तके घेतील. त्यामुळे वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास या प्रश्नाचं राईट ऑप्शन आहे, राईट उत्तर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 6, सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहे. फर्स्ट ऑप्शन दिलं आहे या ठिकाणी शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाचे भाकीत करणे, जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे, कौशल्य विकासाचे मापन करणे आणि शैक्षणिक संपादन जोखणे. याचं राईट उत्तर आहे बी, जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे. कारण सध्याच्या शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन जीवनासंबंधी व भविष्यकालीन व्यवसायातील यशाचे भाकीत करणारी मूल्यमापन प्रक्रिया अस्तित्वात नाही. त्यामुळे याचं राईट उत्तर आहे बी, जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे. जर तुम्हाला या प्रश्नाचं अधिक विश्लेषण पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आय होप यू अंडरस्टँड दिस व्हिडिओ. देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर वॉचिंग मोर व्हिडिओ. थँक्यू.